कॅन्सर चेक म्हणजे ब्लँक चेक पाठवायचा सर. हां हां अच्छा 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 चालेल ना सर. हो सर हो सर हो सर. मी वापस तुम्हाला एकदा फोन करेल. ते काय नाही काय इकडे सर ओके हो तुम्ही पुढे जा वहिनी पुढे जा भाऊ तुम्ही मागे या. लहान बाळ कुठे घ्या ताई ताई तुम्ही या पहिलं जरा लवकर तुम्ही या. ताटले का उचलून घ्यायचं मला थांबा तुम्हाला हात घालून उचल ताट उचल या ठिकाणी वर्षावासाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्याचप्रमाणे भाद्रपद पौर्णिमेच्या अनुषंगानं आयुष्यमान अरुणजी निकाळे साहेब यांच्या राहते घरी कार्यक्रमाला सुरुवात होते. सर्वांना विनंती असणार आहे सर्वांनी कार्यक्रमाच्या दरम्यान शांतता राखायची आहे. विश्वाला शांतीचा, प्रज्ञेचा, शीलाचा, करुणेचा आणि मैत्रीचा संदेश देणारे शाक्यमुनी तथागत भगवान गौतम बुद्ध, तुमचे आमचे उद्धारक, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना, यांच्या आदर्श विचारांना, स्मृतींना विनम्र अभिवादन करतो. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी आयुष्यमान अरुण निवृत्ती निकाळे आणि या निकाळे परिवाराच्या विशेष आमंत्रणानिमित्त उपस्थित असणारे पूजनीय भदंत भंते प्रज्ञावंतजी, त्याचबरोबर त्याच्या समवेत आलेले पूजनीय भदंत करुणानंदजी यांनाही पंचांग प्रणाम करतोय. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित
सर्व निकाळे परिवाराचे सर्व आप्तेष्ट, सगळे सोयरे, नातलग, मित्र परिवार या सर्वांना सहस्नेह सविनय जय भीम करतोय। या ठिकाणी सर्वप्रथम या पूजा विधीची सुरुवात तथागत भगवान बुद्धांच्या मूर्तीला पुष्प तथागत भगवान बुद्धांच्या मूर्तीला पूज्य बनते प्रज्ञावंतजी यांच्या हस्ते पुष्प अर्पण झालेले आहे। त्याचप्रमाणे तुमचे आमचे उद्धारकर्ते बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस सुद्धा या ठिकाणी उपस्थित बनते करुणानंदजी यांना मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा या ठिकाणी पुष्प अर्पित करायचे आहे। या वर्षावास कार्यक्रमाचे आणि भाद्रपद पौर्णिमेचे जे कार्यक्रमाचे आयोजक आहेत, यजमान आहेत, आयुष्यमान अरुण निवृत्ती निकाळे साहेब आणि त्यांच्या पत्नी मेघाताई अरुण निकाळे या दोघांनी उभं राहायचं आहे। त्यांनी आदर्शांच्या मूर्त्यांना तथागत भगवान बुद्ध आणि बाबासाहेबांच्या मूर्त्यांना पुष्प अर्पित करायचे आहे। त्याचप्रमाणे त्यांनी दीप प्रज्वलन सुद्धा करायचं आहे। सुरुवातीला या निगाळे परिवाराच्या वतीनं तथागत भगवान बुद्ध आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्त्यांना पुष्प अर्पण झालेले आहेत। त्यानंतर दीप प्रज्वलन सुद्धा या ठिकाणी संपन्न झालेलं आहे। त्यांनी बसून घ्यायचं आहे। त्याचप्रमाणे ज्या बहीणबाई आहेत निर्मलाताई निवृत्ती निकाळे, त्याचप्रमाणे शकुंतलाबाई मनीष गायकवाड यांनी पुढे यायचंय। यांनी सुद्धा त्यांनी तथागत भगवान बुद्ध आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्त्यांना पुष्प अर्पित करायचे आहेत। मयंक यश इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ, परत एक बघ। ठीक आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कर्जतचे सन्माननीय अध्यक्ष हिरामनजी गायकवाड आणि त्यांची धर्मपत्नी योगिताताई हिरामन गायकवाड यांनी पुढे यायचं आहे।
त्याने सुद्धा या ठिकाणी पुष्प अर्पित करायचे आहे. इकडे बघा. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित अनिलजी सोनवणे साहेब आणि त्यांची धर्मपत्नी किरणताई सचिन सोनवणे, इथून फोटो सचिन सोनवणे, किरण सोनवणे यापुढे मी ज्यांची नावं घेतली. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित सिद्धार्थ सपकाळ बुद्धाचार्य आमचे या सर आपण या ठिकाणी पुष्पपूजन करायचं आहे. हर्षित सोनवणे यांनी सुद्धा या ठिकाणी पुष्प अर्पित करायचे आहेत. जरा लवकर यायचं आहे, कार्यक्रमाला उशीर होतोय. भंतेजींना सुद्धा पुढे जायचं आहे. इकडे बघा. हर्षित इकडे एक नंबर सुरेश जाधव, जगदीश जाधव, त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श विद्यार्थी वसतिगृह इगतपुरीचे सन्मान्य सदस्य आमचे मोठे बंधू आदरणीय संजयजी थोरात सर, आपण सुद्धा या ठिकाणी पुष्प अर्पित करायचे आहे. सिद्धार्थ पाटणे आणि त्यांची पत्नी यांनी सुद्धा या ठिकाणी पुष्प अर्पित करायचे आहे. या जरा लवकर या. सुरेश जाधव साहेब आणि त्यांची धर्मपत्नी यांनी सुद्धा या ठिकाणी पुष्प अर्पित करायचे आहेत. दादा तुम्ही पुष्प अर्पण करा पटकन. तुषारजी आयरे इकडे. सतीश कांबळे सर, ती दिदी जाधवबाईचे बस. साक्षी गायकवाड आणि साक्षी जाधव आणि साक्षी गायकवाड आणि ठीक आहे बसा. जयश्रीताई खैरनार नाशिकवरून आलेल्या, आपण सुद्धा या ठिकाणी पुष्प अर्पित करायचे आहे. मी भंतेजींना विनंती करतोय आपण कृपया स्थानापन्न व्हावं. रवींद्रजी माने साहेब, आपले पुष्पपूजन, धूपपूजन आणि दीपप्रज्वलन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. सर्वांनी आपल्या जागेवरती इकडे आहे का साहेब? हा जोडा.
आपण तथागत भगवान बुद्ध आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्त्यांना प्रथम पंचांग प्रणाम करणार आहोत. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. ठीक आहे. यानंतर पूज्यवंते प्रज्ञावंतजी त्याचप्रमाणे करुणानंदजी यांना सुद्धा आपल्याला पंचांग प्रणाम करायचा आहे. मी म्हणेन माझ्या बाजूने तुम्ही म्हणायचं आहे. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. या ठिकाणी व्यवस्थित बसून घ्यायचं आहे मांडी घालून. भगवान बुद्धांच्या कालखंडापासून तर आज तागायत चालू असलेली जी परंपरा आहे ती अशी, ज्यावेळेस भंतेजी उपस्थित असतात त्यावेळेस आपण त्यांना वंदन करतो आणि त्यानंतर त्रिसरण पंचशिलाची याचना करतो. या ठिकाणी याचना होते. ठीक आहे, बोला माझ्या बाबा. सर बोला तिकडनं. याचना करतो. ओकास वंदामि भन्ते, ओकास वंदामि भन्ते, द्वारतेन स्वारतेन कत्तं गुह्यं सब अपराधं कमतु मे भन्ते, कमतु मे भन्ते. द्वितीयंपि ओकास वंदामि भन्ते, द्वितीयंपि ओकास वंदामि भन्ते, द्वारतेन स्वारतेन कत्तं सब अपराधं कमतु मे भन्ते, कमतु मे भन्ते. तृतीयंपि ओकास वंदामि भन्ते, द्वितीयंपि ओकास वंदामि भन्ते, द्वारतेन कत्तं सब अपराधं कमतु मे भन्ते, कमतु मे भन्ते. ओकास हं भन्ते, ओकास भन्ते. तिसरणेन निसरणेन सदि पंचशीलं सदि पंचशीलं धम्मं याचामि, धम्मं याचामि, अनुगं कृत्वा अनुगं कृत्वा शीलं देत मे भन्ते, शीलं देतं भन्ते. द्वितीयंपि ओकास हं भन्ते, द्वितीयंपि ओकास भन्ते. तिसरणेन तिसरणेन सदि पंचशीलं सदि पंचशीलं धम्मं याचामि, धम्मं याचामि, अनुगं कृत्वा अनुगं कृत्वा शीलं देत मे भन्ते, शीलं देतं भन्ते. तृतीयंपि ओकास हं भन्ते, तृतीयंपि ओकास भन्ते. तिसरणेन तिसरणेन सदि पंचशीलं सदि पंचशीलं धम्मं याचामि, धम्मं याचामि, अनुगं कृत्वा अनुगं कृत्वा शीलं देत मे भन्ते. शीलं देतं भन्ते. द्या. भन्ते. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो
सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमयि सिक्खापदं समादयामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि अदिन्नादाना वेरमयि सिक्खापदं समादयामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वेरमयि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि सिक्खापदं समादयामि नियमानि पञ्चसिक्खपदानि शीलेन सुवत्यन्ति शीलेन भोगसम्पदा शीलेन निभृत्यन्ति तस्मात् शीलं विशोधयेत् साधु 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 या ठिकाणी बुद्ध पूजा होते. त्यानंतर भीमसुरन आणि भीमस्तुती होईल. सर्वांनी छातीजवळ हात जोडायचे. वर्णगंध गुणोपेतं एतं कुसुम संतती पूजयामि मुनिन्दस्य सिरिपाद सरोरुहे पूजेमि बुद्धं कुसुमेन नेनं पुय्येन मेतेन रमानि मुखम् उपविलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभाव घनसारपदीपेन दीपेन तमदंसिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना अहङ्गन्धेन पूजयामि तथागतं बुद्धधम्म च सङ्ग सुगततनुभवा धातु धातुगर्भे लङ्काय जम्बुदीपे तिदशपुरवरे नागलोके चतुर्भे सर्वे बुद्धस्य बिम्बे सकलदशदिशे केशलोमादिधातु वन्दे सर्वेऽपि बुद्धं दशबलतनुजं बोधिचेत्यं नमामि वन्दामि चेत्यं सपठानेषु पतितितं शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा. आयुष्यमानात अरुणजी निकाळे साहेब आणि रेखाताई अरुण निकाळे दोघांनी उभं राहायचं आहे. उच्च करायची आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीचं पूजन होत आहे. सकल विद्या विदुर ज्ञानं देव
शिवरूपं सुजीव निर्मल चक्षु गभीर घोरवर्णं सुखाय अभय चित्त निभय कामं सुरतदम्मं सुप्रेम विरत राज्य सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्य प्रवरत्न तु साधु वरदान तु आद्य कुलभूषतु भीमराजा सकल विद्यापती ज्ञान सत्संगती शास्त्र शासनमती बुद्धि तेजा पंकजा नरवरा रक्त स्वजन उत्तरा भगवंत आमुसाकरा भक्त काचा सौदार संगरी शास्त्र धरिता करी कांपला अरी उरी रोद्र रूपा मुक्ती पद कोणता जीर्ण स्मृती जाळिता उजाळीला अगतिका मार्ग साजा राष्ट्र घटना कृती शोभते भारती महामानव बोलती सार्थ सज्ञा शरण बुद्धास शरण धम्मास शरण संघास भीमराजा। या ठिकाणी मयंक आणि यश पुष्प आई वडिलांच्या हातातले पुष्प बाबासाहेबांच्या मूर्तीजवळ अर्पित करा पटकन। आहे तो संपन्न झालेला आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे आज भाद्रपद पौर्णिमा वर्षावास कालखंडामध्ये येणारी पौर्णिमा पवित्र दिवस पवित्र दिन आणि त्याच अनुषंगानं आयुष्यमान अरुणजी निकाळे साहेब आणि त्यांच्या सर्व नातेवाईकांनी एकत्रित येऊन हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि पूजनीय भदंत प्रज्ञावंतजी आणि करुणावंतजी यांना सुद्धा आमंत्रित केलेलं आहे। असं असताना या ठिकाणी मी नेकाळे परिवाराच्या वतीनं त्याचप्रमाणे सर्व उपस्थितांच्या वतीनं पूज्यवंते प्रज्ञावंतजी यांना विनंती करेन की आपण या ठिकाणी आम्हा सर्वांना या ठिकाणी धम्मप्रबोधन करावं अशी आपणास भंतेची विनंती करतोय। नाही इथेच महाकारुणिक भगवान तथागत गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या विचारांना त्रिवार अभिवादन। या ठिकाणी निकाळे परिवार यांनी अरुण निकाळे परिवार जे आहे निकाळे यांनी या ठिकाणी वर्षावासाच्या निमित्ताने त्याचप्रमाणे भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी भिक्खू संघांना या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे। भोजन दान त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। त्या त्यांच्या कुशल पुण्याने त्यांच्या आयुष्यामध्ये सुगती त्याचप्रमाणे सुख समृद्धी समाधान याचा लाभ मिळो या ठिकाणी उपस्थित त्यांचे नातेवाईक आहेत मित्रमंडळी आहेत त्याचप्रमाणे इगतपुरीवरून आलेले मोरे गुरुजी आहेत त्याचप्रमाणे थोरत जे आहेत त्याचप्रमाणे कर्जत IPIचे अध्यक्ष हिरामन गायकवाड जे आहेत त्यांच्या पत्नी आहेत व इतर सर्व मान्यवर उपस्थित या ठिकाणी बुद्धांची काही वचनं आहेत त्या वचनावरती दोन गोष्टी सांगणार आहे। या ठिकाणी वर्षावासाचा काळ आहे आणि हा जो काळ आहे हा बुद्ध धम्मामध्ये येऊन त्यांना हा बुद्ध धम्मामध्ये धम्म श्रवण करण्याचा काळ आहे पवित्र काळ समजला जातो आणि वर्षावासाची जी निर्मिती आहे म्हणजे वर्षावास निर्माण काळ झाला ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की त्या काळी तथागतांच्या काळी भगवान बुद्धांचा जो संघ आहे तो प्रचंड विशाल असा संघ होता। सर आता बोलत असताना तर हा संघ जो असतो तो फार विशाल होता
आणि हा संघ ज्यावेळी चारिका करण्यासाठी जायचा त्यावेळी ज्या शेतांमधून ज्या ठिकाणून जायचा त्यावेळी कृषीप्रधान हा भारत देश असल्यामुळे हा 5-5, 10-10 हजाराचा संघ जो असायचा भिक्खूंचा हा चारिका करायला जात असताना शेताचं नुकसान व्हायचं त्याची तक्रार भगवान बुद्धांकडे शेतकऱ्यांनी केलेली आहे की भिक्खू संघ गेल्यामुळे त्या ठिकाणून आमच्या शेतीची हानी होत आहे. त्याचप्रमाणे त्या काळी जंगल असायचे, रस्ते योग्य प्रकारे असायचे. त्याचप्रमाणे आहे हिंस्र शापद वगैरे पाऊस पाणी हा प्रचंड कारणामुळे भिक्खूंची हानी व्हायची आणि उपासकांची हानी व्हायची. त्यामुळे तथागतांनी तो नियम केलेला आहे की हा जो काळ आहे वर्षावासाचा ज्यावेळी पाऊस वगैरे असतो अन्नधान्य त्यावेळी नुकतंच अंकुर फुटलेले असतात अशा वेळी भिक्खूंनी एका ठिकाणी निवास करायचा आहे आणि निवास करून जे आहे धम्माचं अध्ययन करायचं आहे. त्यासाठी उपासकांनी त्यांना भोजनदान जे आहे त्यावेळी चारिका न करता भोजन त्यांना द्यायचं आहे. त्या बदल्यात जे आहे त्यांनी भिक्खूंकडून धम्म देशना जे आहे ती घ्यायची. अशा पद्धतीने जे आहे त्या काळामध्ये तथागतांच्या काळामध्ये भिक्षूंना एका ठिकाणी 3 महिने बसण्याचं जे आहे तथागतांच्या काळामध्ये बंधन होतं. परंतु तथागताने महापरिनिब्बाण त्यांना प्राप्त होत असताना भिक्खू संघांना जवळ बोलवलेलं आहे आणि भिक्खू संघांना सांगितलेलं आहे की जे कालबाह्य आहे कालबाह्य आणि कालसंगत असा मंत्र दिलेला आहे. कालबाह्य म्हणजे जे कालाच्या म्हणजे कालबाह्य झालेलं आहे ते आपल्याला सोडायचं आहे. काल सुसंगत आहे त्या गोष्टी ज्या आहेत तुम्ही आत्मसात करायच्या आहेत. त्यामुळे त्या काळी जी परिस्थिती होती ती परिस्थिती आत्ताच्या काळामध्ये नाही. आता रस्ते योग्य प्रकारे आहेत, जाण्या येण्याची वाहनं बरोबर आहे. त्यामुळे जे आहे भिक्षूने जे आहे ह्या काळामध्ये उपासकांची मानसिकता झालेली असते धम्मश्रवण करण्याची. अशा वेळी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून जे आहे धम्माचा उपदेश करणं जे आहे हे गरजेचं असल्यामुळे भिक्खू आपल्याला या इतरत्र ठिकाणी जे आहे मार्गदर्शन करताना दिसतो. त्याचप्रमाणे हे मार्गदर्शन करताना तथागतांनी कशासाठी धम्माचा उपदेश केलेला आहे हे समजावून सांगणं जे आहे ते फार गरजेचं असतं. कारण कसं आहे की बाबासाहेबांनी आपल्याला 1956ला दीक्षा दिलेली आहे. दीक्षा दिल्यानंतर लवकरच जे आहे बाबासाहेबांचं परिनिब्बाण झालेलं आहे. त्याच्यामुळे धम्म ज्या पद्धतीने लोकांना समजवण्याची गरज होती आणि त्या काळी भगवान बुद्ध म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे एकमेव अशी व्यक्ती होती की ज्यांना भारतामध्ये धम्माचं परिपूर्ण असं ज्ञान होतं. त्यामुळे ते गेल्यानंतर जे आहे ज्या पद्धतीने धम्म लोकांना रुजवलं पाहिजे होता त्या पद्धतीने रुजवणं कमी पडल्यामुळे बऱ्याच वेळा आपल्याला भारतामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये आहे त्या पद्धतीने धम्माचं आचरण होताना दिसत नाही ज्या पद्धतीने झालं पाहिजे. त्यामुळे भिक्खू संघाची मुख्य जबाबदारी आहे की धम्माचा उपदेश जो आहे लोकांना समजून सांगणं. हा समजून सांगत असताना पहिली गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की भगवान बुद्धांचा जन्म धम्माचा जो उदय आहे धम्मच का निर्माण झालेला आहे हा पहिल्यांदा आपण सगळ्यांनी लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की तथागतांनी धम्म का सांगितला. तर या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की तथागत भगवान बुद्ध जे आहे तर बुद्ध ही कोणीही व्यक्ती नाही तर बुद्ध काय आहे अवस्था आहे. माणसाच्या सर्व सुखाच्या अवस्थेला काय म्हटलेलं आहे बुद्ध म्हटलेलं आहे. आणि बुद्ध धम्माचा जो उदय आहे तो उदय जो आहे दुःखापासून मुक्ती मिळवणे हा ह्या धम्माचा उद्देश आहे. तथागतांच्या अगोदरच्या काळामध्ये 62 प्रकारचे वेगवेगळे संप्रदाय होते. त्या सर्व संप्रदायांना जे आहे दुःख काय आहे ह्याची माहिती होती परंतु त्यातून बाहेर कसं पडायचं ह्या गोष्टीचं त्यांना ज्ञान नव्हतं. त्यामुळे त्यावेळेचे जे संप्रदाय आहेत त्या लोकांना दुःख माहिती होतं परंतु ते कशाने निर्मित होतं हे माहिती नसल्यामुळे त्या काळामध्ये वेगवेगळे संप्रदाय आहेत
त्यांनी वेगवेगळे पूजा अर्चा, त्याच्यानंतर देव वगैरे ह्या गोष्टी ज्या आहेत, ह्या गोष्टीची निर्मिती त्यामुळे झालेली आहे की जे दुःख आहे, मनुष्य प्राण्यांवरती येणारे संकट आहे, त्याच्यातून बाहेर कसं पडायचं ह्याचं योग्य ज्ञान न झाल्यामुळे त्यांनी काय केलेलं आहे की आपल्यावर येणारं संकट ती कोणती तरी जगातली शक्ती आहे, ती शक्ती आपल्याला त्या दुःखामध्ये टाकते आहे, ते संकट जे येतात त्या शक्तीच्या माध्यमातून येत आहे, त्यामुळे त्या शक्तीला जे आहे प्रसन्न करण्यासाठी तिची पूजा अर्चा केली पाहिजे. अशा पद्धतीने कर्मकांडाची निर्मिती तथागतांच्या अगोदरच्या काळामध्ये जे संप्रदाय होते वेगवेगळे त्यांच्यामध्ये ती निर्माण झालेली आहे. परंतु तथागतांनी ह्यावरती विचार केलेला आहे आणि तथागत बघा राजपुत्र होते, त्यांच्या वडिलांनी त्यांच्यासाठी 3 प्रकारचे महल बांधले होते. उन्हाळ्यासाठी, हिवाळ्यासाठी, त्यांना दुःखाची जाणीव होऊ नये ह्यासाठी त्यांच्या वडिलांनी त्यांच्यासाठी ही काळजी घेतली होती. परंतु त्या ठिकाणी सुद्धा आहे तथागतांना समाधान लाभत नव्हतं, कारण समुत्पाद आहे त्याचं ज्ञान त्यांना झालेलं आहे आणि त्यांनी ओळखलेलं आहे की दुःख कशामुळे निर्माण होतं. आणि म्हणतो ज्याला बुद्धत्व म्हणतो, बुद्धत्व म्हणजे सुखाची अवस्था, आणि ती अवस्था आहे भगवान बुद्धाने ज्यांना ज्यांना सांगितलेली आहे त्यांना त्यांना ती अवस्था प्राप्त झाली. बाकीचे संप्रदाय जे आहेत तुम्हाला जी सुखाची गोष्ट सांगतात स्वर्ग सुखाची, ती तुमच्या मृत्यूनंतर तुम्हाला प्राप्त होते. परंतु तथागताने जी सुखाची अवस्था त्यांनी प्राप्त केलेली आहे, तथागत म्हणतात जिवंत असताना जिवंतपणे तुम्ही ती अवस्था प्राप्त करू शकता, आणि तसं झालेलं पण आहे. भगवान गौतम बुद्धाने पहिल्यांदा त्या 5 भिक्षूंना काय सांगितलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे, धम्माचं मार्गदर्शन केलेलं आहे. त्यामुळे धम्म म्हणजे काय लक्षात घ्या, बुद्ध म्हणजे माणसाच्या सर्व सुखाच्या अवस्थेला बुद्धत्व म्हटलेलं आहे, अनंतपदाची अवस्था म्हणून. त्यांनी तो जो अनुभव घेतला त्याला धम्म म्हटलेला आहे. बुद्धत्व कसं प्राप्त करायचं त्यांचा जो अनुभव आहे त्याला धम्म म्हटलेला आहे. आणि तो अनुभव त्यांनी ज्यांना ज्यांना सांगितलेला आहे त्या सगळ्यांना त्या सुखाच्या अनुभवाची प्राप्ती झालेली आहे. तथागतांनी पहिल्यांदा त्या 5 भिक्षूंना धम्म सांगितलेला आहे. त्या 5ही भिक्षूंना अनंतपदाची अवस्था झालेली आहे, म्हणजे सुखाची अवस्था त्यांना प्राप्त झाली. त्यानंतर तथागतांच्या काळामध्ये जे जे पण उपासक होते, अनाथ पिंडक असो, त्याच्यानंतर विशाखा असो, असा असंख्य उपासक आहेत, त्या लोकांनी सुद्धा अनंतपदाची म्हणजे सुखाची अवस्था प्राप्त केलेली आहे. तथागतांचं महापरिनिर्वाण भारतामध्ये होत असताना कुशीनारा या ठिकाणी त्यावेळी 500 अनंत भिक्खू तथागतांच्या महापरिनिर्वाणाच्या काळातली देण आहे. गुप्त घराण्याच्या काळामध्ये वासुबंधू नावाचे विद्वान भिक्षू त्यांच्या दरबारी होते. त्यामुळे लक्षात घ्या की इतिहास सांगितलेला आहे वेगळ्या पद्धतीने, आपल्याला तो आपल्या पद्धतीने जाणून घ्यायचा. तर हा जो काळ आहे, हा हे जे संपूर्ण बौद्ध राज्य आहे, जे संपूर्ण महाराष्ट्रामधली लेणी आहे 7व्या काळातले आहे, हे बौद्ध राज्य होते. हा जर काळ तुम्ही बघितला भारतामधला बुद्ध धम्माचं आचरण ज्या काळामध्ये भारतामध्ये होत होतं, तो काळ भारतातला सुवर्ण काळ आहे, लक्षात घ्या. ह्या काळामध्ये भारतामध्ये विश्वविद्यापीठं होती. भारत जगातला शक्तिशाली देश होता ज्यावेळी भारतामध्ये बुद्ध धम्माचं आचरण होत होतं. भारतामध्ये विदेशी नावाची त्याची डायरी आहे, प्रवास वर्णन आहे, त्याच्यामध्ये याचा उल्लेख केलेला आहे की भारताची त्या काळची परिस्थिती कशी होती. त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या की ज्या काळामध्ये बुद्ध धम्माचं भारतामध्ये आचरण होत होतं तो काळ भारतातला सुवर्ण काळ होता. आणि ज्या देशामधून हा धम्म इतर देशांमध्ये गेलेला आहे, चीन, कोरिया, जपान सारखे देश आहेत, ते देश बुद्ध धम्माचं आचरण करणारे देश आहेत. बुद्ध धम्म त्या ठिकाणी बाहुल्याने म्हणजे जास्त करून आचरण केला जातो. हे देश जगामध्ये सध्या शक्तिशाली देश आहेत. ज्या देशामध्ये बुद्ध धम्माचं आचरण होतं ते देश जगामध्ये शक्तिशाली देश आहेत. चायना सारख्या ठिकाणी 20 कोटी, जवळजवळ 20% म्हणजे 50 करोडच्या आसपास बौद्ध धम्माचं आचरण होतं. त्याचप्रमाणे जपान सारख्या जवळजवळ 99% बौद्ध राष्ट्र आहेत. हे जे देश आहेत जगामध्ये शक्तिशाली देश आहेत. ह्या देशांमध्ये जे शेकडे बौद्ध राष्ट्र आहेत त्या देशांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती कमी आहे, क्राईम रेट कमी आहे.
आनंदी लोकांचा देश म्हणून जपान भूतान जो आहे जगामध्ये 1 नंबरचा आहे. आणि बुद्ध धम्म जो आहे, बुद्ध धम्माच्या माध्यमातून लोकांनी कसं सुसंस्कृत किंवा जेंटलमॅन बनवणं आहे ते बुद्ध धम्माचं काम आहे. त्यामुळे हे जे देश आहेत, जे बौद्ध राष्ट्र आहेत, ह्या राष्ट्रांमध्ये तुम्हाला दिसेल भूतानसारख्या ठिकाणी रस्त्याने सिग्नल लाईट लक्षात घ्या, लोक विनयाने वागताना दिसतात, नियमाप्रमाणे वागताना दिसतात. बाबासाहेब ज्यावेळी धम्म परिषदेसाठी म्यानमारमध्ये गेले होते, त्यांनी त्या ठिकाणी पाहिलेलं आहे की त्या ठिकाणचे लोक आहेत, जर एखादा सरकारी प्रकल्प आला आणि त्यांच्या शेतीतून किंवा त्यांच्या जागेतून एखादी प्रकल्प जात असेल तर ते लोक आहेत त्या प्रकल्पाला विरोध नाही करत. ते जे आहे तथागतांचं जे वचन आहे अनित्य, अनित्य ह्या बोधाचा त्यांच्यावरती प्रभाव आहे. त्यामुळे त्यांना माहिती आहे की आपण इथून घेऊन काय जाणार आहोत. त्यामुळे त्या अशा प्रकल्पाला ते आहेत आनंदाने त्यांच्या जागा देतात. बाबासाहेब म्हणतात की त्या ठिकाणी जे आहे सुवर्ण मंदिर आहे. आपली चळवळ या 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 मी उठू का जाना भाई? जाना भाई मी उठू का वाढायला?